नमस्कार, यार न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण माळशिरस येथील शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीचं जे केंद्रस्थान आहे, भीमालय म्हणून एक ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये आज आपल्या बरोबर चळवळीचे नेते माळशिरस ग्रामपंचायत माजी सरपंच माननीय विकासदादा यांच्या बरोबर आपण चर्चा करणार आहोत। ती चर्चा या संदर्भात करणार आहोत की परवा परभणीची घटना घडली आणि परभणीमध्ये लॉचा अभ्यास करणारा आपला सोमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागलेला आहे। आणि तदनंतर देशाचे जे गृहमंत्री आहेत, जबाबदार गृहमंत्री जे खुर्चीवर बसलेले आहेत, त्यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं। अशा प्रश्नासह आज आपण आदरणीय विकासदादाबरोबर चर्चा करणार आहोत। दादा नमस्ते। नमस्ते नमस्ते। परभणीची जी घटना घडली, मग पाठीमागे मोठी घटना असेल, खैरलांजे असेल किंवा सोनाई हत्याकांड असेल, अशा अनेक घटना की ज्या घटना फक्त दलितांबरोबरच होतात आणि संविधान त्याचं केंद्रस्थानी असतं। संविधानाचा अपमान करणं, जबाबदार लोकांनी एक भाजपाचा कोणतरी एक खासदार होता, त्याने मध्यंतरी भारतीय संविधानावर बोललं। दादा, या घटनेकडे तुम्ही कसं बघताय? सविस्तर परभणी घटनेबद्दल आधी सांगा। पहिली गोष्ट अशी आहे की बांगलादेशीच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आदल्या दिवशी मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये बांगलादेशीच्या विरुद्ध बोलण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी संविधानाच्या विरोधात तिथं वक्तव्य हिंदुत्ववादी संघटनांनी केलं होतं। वास्तविक पाहता बांगलादेशातील हिंदूंवरती होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात तो मोर्चा होता, परंतु मोर्चामध्ये विषय बांगलादेशीच्या बाबतीत असायला हवा होता, परंतु त्या मोर्चामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी संविधानाच्या विरोधात वक्तव्य केलं होतं। मग ह्याला काय कारण? वास्तविक पाहता बांगलादेशाच्या विरोधात असणारा मोर्चा आणि संविधान याचा काही संबंध येत नाही, परंतु याच्यामध्ये फार मोठं असं षडयंत्र असल्याचं आम्हाला जाणवते। कारण ज्या व्यक्तीने त्या संविधान प्रतिकृतीचं विटंबना केली तो व्यक्ती त्या मोर्चामध्ये होता, म्हणजे त्या व्यक्तीने मोर्चामध्ये संविधानाच्या विरोधात जे बोललंय ते त्याच्या डोक्यात बसलं आणि डोक्यात बसल्यानंतर ते संविधानाच्या विरोधात बोलल्यामुळं त्या संविधानाच्या बाबतीत विटंबना करण्याचं धाडस त्या मोर्चामुळे झालं। बरं, याच्या पाठीमाग एक व्यक्ती हा करू शकत नाही, याच्यामध्ये मास्टर माइंड कोण आहे, त्याला करायला लावणारं कोण आहे हे हुडकणं गरजेचं आहे। आजपर्यंत भारत देशामध्ये ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत, मग ते खैरलांजे असेल, ते भीमा कोरेगाव असेल, सोनई असेल, नितीन आगे खून प्रकरण असेल, अशा अनेक घटना घडलेल्या आहेत। या घटना ज्या घडलेल्या आहेत त्या जाणून बुजून दलितांना टार्गेट करण्याच्या आहेत। बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होते, संविधानाची विटंबना होते। मग एखादा विटंबना करणारा लगेच सरकार त्याला मनोरुग्ण कसं घोषित करते? वास्तविक पाहता हा जो व्यक्ती आहे तो सुशिक्षित आहे, 10 एकराचा श्रीमंत असा हा शेतकरी आहे, हा व्यक्ती मनोरुग्ण कसा असू शकतो? त्याच्यामुळं आमची एक मागणी आहे की या संविधानाची विटंबना करणारा तर सापडलेला आहेच, पण याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे त्याला हुडकणं गरजेचं आहे। परभणीची घटना घडली त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळे, ह्या पुतळ्याला तेथील महापालिकेचे सिक्युरिटी गार्ड म्हणून 2 असतात, परंतु तिथला एक सिक्युरिटी गार्ड एक्सपायर झाला आणि दोन्ही पुतळ्याची जबाबदारी एकाच सिक्युरिटी गार्डवर ठेवली। आणि त्या दिवशी ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची जी विटंबना झाली त्या दिवशी तो तिथला गार्ड सुद्धा गैरहजर होता। मग तो गैरहजर असणं ही घटना अशी ठरवून झालेली असं वाटतंय का? नाही नाही, आता कसं आहे, आपण त्या व्यक्तीवरती तसं म्हणजे त्यांच्यावरती जो आपण आरोप करू शकत नाही, कारण त्या दिवशी तिथली जी परिस्थिती निर्माण झालेली होती, आदल्या दिवशी जो हिंदुत्ववादी संघटनांचा जो मोर्चा झाला होता त्याचा परिणाम त्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला होता। लोक दहशतीखाली होती, कारण त्या मोर्चामध्ये एक संविधानाला टार्गेट केलं, दलित समाजाला टार्गेट केलं, बौद्ध समाजाला त्या ठिकाणी टार्गेट केलं होतं। आणि अशा वेळेला त्या ठिकाणी एखादा तिथला सुरक्षा गार्ड तिथं अनुपस्थित राहणे म्हणजे त्याच्यावरती तसा योगायोग आपल्याला तसं म्हणता येणार नाही, परंतु ही गोष्ट जाणून बुजून केलेली आहे जेणेकरून
या देशामधला मुस्लिम समाज असेल, या देशातला ख्रिश्चन समाज असेल, या देशातला शीख समाज असेल, या देशातला बौद्ध समाज असेल, म्हणजे अल्पसंख्याक समाजाला या ठिकाणी दहशतीखाली ठेवण्याचा हा प्रकार आहे. वास्तविक पाहता बांगलादेशामध्ये जो हिंदू तिथला आहे तो तिथं अल्पसंख्याक आहे. त्या ठिकाणी तिथले काही जातीवादी लोक त्या ठिकाणी अल्पसंख्याकांना टार्गेट त्या ठिकाणी करतायत. त्याचीच प्रतिक्रिया या देशामध्ये सुद्धा इथले हिंदुत्ववादी इथल्या अल्पसंख्याकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत, असा आमचा सरळ आरोप आहे. परभणीकरांनी जो शांततेत मोर्चा काढला होता त्या मोर्चाला अचानकपणे हिंसक वळण लागलं. मग त्या मोर्चामध्ये संविधान प्रेमी असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे आणि आंबेडकरवादी असतील किंवा बौद्ध समाजाचे बांधव असतील, सर्वच सामाजिक संघटनेने पक्षांनी तो मोर्चा आयोजित केला होता. पण अचानकपणे हिंसक वळण लागणं, त्या मोर्चामध्ये इतर समाजाचे लोक येणं आणि लाट्याकाट्या घेऊन बौद्ध बांधवांवरती पोलिसांनी तर बेछूट मार केली किंवा कोंबीन. आता परवाचं जे आपण एवढा मोठा लढा बघितला, आंतरवालीचा जरांगे पाटलांचं जे आंदोलन होतं, जरांगे पाटील काल आज उद्या आपल्यासाठी आदरणीय एका समाजाचं नेतृत्व करतात, परंतु एवढा मोठा बीड जळलं, बीडमध्ये हॉटेल जाळली, घरं जाळली, तिथं कोंबिन ऑपरेशन लागू झालं नाही. आणि परभणीमध्ये होतंय. दादा, हे कुठेतर प्रशासनाचं, पोलीस यंत्रणेचं दुट्टपी धोरण आहे का? गेल्या अनेक वर्षापासून आपल्या देशामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, त्यांचं एखादं जर आंदोलन असेल आणि त्याच्यामध्ये जर काय गैरप्रकार झाला तर ते पुढचा मागचा विचार अजिबात प्रशासन करत नाही. गेले अनेक आपण जर उदाहरणं बघितली तर त्या प्रत्येक आंदोलनाच्या वेळेला मुस्लिम समाज असेल, दलित समाजाला त्यांनी टार्गेट केलेलं आहे. मग ते कोम्बिंग ऑपरेशनच्या बाबतीत असेल किंवा मग अनेक केसेस कार्यकर्त्यांच्या करण्याच्या बाबतीतला असेल, नेहमी आपल्या या दोन्ही समाजांना टार्गेट करण्याचा प्रकार या शासनाने केलेला आहे. आणि प्रत्येक वेळी बघा, प्रत्येक वेळेला हे भाजपचं सरकार त्या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून ज्या ज्या वेळेला भाजपचं सरकार या देशामध्ये आणि या राज्यामध्ये आलेलं आहे त्या वेळेला या ठिकाणी अल्पसंख्याकांवरती अन्याय अत्याचार झालेला आहे. परवा देशाचे जे पंतप्रधान नंतरचे महत्वाचं 2 नंबरचं जे पद आहे, मंत्रालय आहे, गृह मंत्रालय, त्या मंत्रालयाचे प्रमुख अमित शहा यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आंबेडकर ही फॅशनच झाली. कसं एका जबाबदार व्यक्तीनं जर संविधानाबद्दल किंवा संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जर सर्वोच्च सभागृहात जर बोललं तर खाली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आपण काय अपेक्षा करायची? पहिली गोष्ट अशी आहे की या देशामध्ये बहुजन समाज बाबासाहेबांकडे किंवा त्यांच्या विचाराकडे वळलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि प्रत्येक गोष्टीत या सरकारला या संविधानाची फार मोठी अडचण आहे. आणि संविधानाची अडचण म्हणल्यापेक्षा बाबासाहेबांची फार मोठी अडचण त्यांना व्हायला लागलेली आहे. आणि त्याच्यातूनच हे वक्तव्य आलेलं आहे, आंबेडकर 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 आंबेडकर, हे बार बार क्यों नाम लेते हो, ये फॅशन हो गया. असं जे वक्तव्य आहे, जे पोटात होतं ते वटावर आलेलं आहे, हे जे पोटात होतं ते वटावर आलेलं आहे. त्याच्यामुळं ह्यांची जी मानसिकता आहे, आपण जर पूर्वीचा इतिहास बघितला तर RSS असेल किंवा जनसंघ असेल, यांनी या संविधानाला वारंवार विरोध केलेला आहे. त्याच्यामुळं हे जे वक्तव्य आलेलं आहे त्याला मला तर असं वाटतंय की या देशामध्ये EVMच्या बाबतीत फार मोठं आंदोलन चालू होतं आणि विषय डायव्हर्ट करण्याची एक खासियत आहे RSSची किंवा या अमित शहा असतील किंवा भाजपची जी लोक आहेत यांचं विषय डायव्हर्ट करण्याच्या बाबतीत हातखंडा आहे की EVMच्या बाबतीमध्ये देशामध्ये रान पेटलेलं असताना बाबासाहेबांवरती असेल किंवा संविधानाची विटंबना असेल, हे जर आपण जर काढलं बाहेर हात्यार तर हे EVMच्या बाबतीतला विषय डायव्हर्ट होईल आणि या विषयाला चालना मिळेल. हे याच्यातून हे वक्तव्य आलेलं आहे असा आमचा आरोप आहे. ज्या पद्धतीनं संविधानाची विटंबना होती, महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना होती आणि विटंबना होण्यामागं देशभरात बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचीच किंवा संविधानाची विटंबना होते. बाबासाहेबांनी संविधानामध्ये देशातील सर्व घटकांना, मग ते काय नुसतं बौद्धच नाही, सर्व घटनांना समान आरक्षण दिलेलं आहे, आपले अधिकार दिलेले आहेत. परंतु ज्या ज्या वेळेस पुतळ्याची विटंबना होते किंवा संविधानाबद्दल आक्षेपार्ह एखादं कोणी वक्तव्य केलं तर प्रथमतः रस्त्यावर हा बौद्ध समाज उतरतो, त्याचबरोबर मातंग समाज सुद्धा बरोबर असतो. परंतु
इतर समाजाच्या प्रश्नासाठी सुद्धा बौद्ध समाज नेहमी, मराठा समाजाचं आंदोलन असो किंवा धनगर समाजाचं आंदोलन असो किंवा आदिवासींचे प्रश्न असो, या सगळ्यांबरोबर बौद्ध समाज किंवा मातंग समाज राहिलेला आहे. परंतु हे असं का होतंय की बौद्ध समाजच पहिल्यांदा रस्त्यावर उतरतो? याला फार मोठं कारण म्हणजे बाबासाहेबांचा विचार आहे की या देशामध्ये जे जे वाईट घडल आणि ज्या ज्या वेळेला अन्याय अत्याचार होईल त्या त्या वेळेला बौद्ध समाज हा मोठ्या भावाची भूमिका पार पाडत आलेला आहे. आणि हा विचारच बाबासाहेबांनी दिलेला आहे. ज्या ज्या वेळेला या देशामध्ये वाईट घडेल त्यावेळेला आपण रस्त्यावरती त्याचा प्रतिकार करण्यासाठी उतरलं पाहिजे, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे प्रारंभापासून ते अंतापर्यंत बौद्ध समाज ही भूमिका शेवटपर्यंत पार पाडणार आहे. हळूहळू का होईना पण बहुजन समाजाला सुद्धा बाबासाहेब कळायला लागलेले आहेत. हळूहळू आपल्या खांद्याला खांदा देऊन 18 पगड जातीचे जे कार्यकर्ते आहेत किंवा 18 पगड जातीची लोक जे आहेत हळूहळू आपल्या या मुवमेंटला ते साथ द्यायला लागलेले आहेत. आज जर आपण बघितलं परभणीमध्ये बहुजन समाजातले अनेक तरुण त्या मोर्चामध्ये सामील होते. जो संविधानाच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी ती मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये 18 पगड जातीचे तरुण त्यामध्ये सहभागी झाले होते. आणि त्याला अनुसरूनच जो सोमनाथ सूर्यवंशी जो बहुजन समाजाचा मुलगा जो तृतीय वर्षाला लोहाच्या वर्षाला होता अशा मुलाला सुद्धा त्या ठिकाणी सहभाग घेतला म्हणून घरातून उचलून नेऊन त्याला घरातून उचलून नेऊन कॉम्बिंग ऑपरेशन ज्या वेळेला करण्यात आलं त्यावेळी त्याला घरातून उचलून नेऊन त्या ठिकाणी पोलीस कस्टडीमध्ये जबरदस्त अशी मारहाण करण्यात आली. आणि यामुळं तो लॉचा विद्यार्थी जी मारहाण जबरदस्त केल्यामुळं ते असह्य झाल्यामुळं त्याच्यातच त्याचा मृत्यू झालेला आहे. माझी शासनाला विनंती राहील की जे जे पोलीस जे प्रशासनामधले जे जे पोलीस या घटनेला कारणीभूत आहेत त्यांना तडकाफड की निलंबित करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी राहील. दादा, सोमनाथ सूर्यवंशी सारखा विद्यार्थी हा उद्याचा वकील होता. तरुणांनी शिवफुले शाहू आंबेडकरी चळवळीत काम करायचं का? आता उद्या तो समाजाची भूमिका घेऊन समाजासाठी न्याय देण्याची त्यानं प्रक्रिया पार पाडली असती. परंतु तरुणांना जर अशा पद्धतीने जर कस्टडीमध्ये त्यांची डीट होत असेल तर चळवळीसाठी उद्याच्या तरुणांनी या चळवळीमध्ये यायचं का? आणि बुद्ध शिवफुले शाहू आंबेडकर किंवा अण्णाभाऊंचे विचार हे पुढे न्यायचे का? युवकांनी युवकांनी चळवळीत यायचं का भीतीपोटी घरीच थांबायचं? माझी सर्व तरुणांना एक सल्ला राहील आणि चळवळीतल्या काम करणाऱ्या संघटनांना माझा एक सल्ला राहील की इथून पुढच्या काळामध्ये आंदोलन करत असताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण परभणीमध्ये गट जे होते सत्ताधारी आणि विरोधक राजकारणातले जो 2 गट होते त्यांची जे राजकारण त्या ठिकाणी झालेलं आहे त्याचा बळी हा सोमनाथ सूर्यवंशी आहे. त्या ठिकाणी आंदोलन होत असताना काही अज्ञात लोक तोंडाला रुमाल बांधून त्या ठिकाणी तोडफोड करताना पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे ते नक्की कोण होते याचा सुद्धा शोध प्रशासनानं घेणं गरजेचं आहे. आणि चळवळीतल्या संघटनेतल्या कार्यकर्त्याला माझी विनंती राहील आंदोलन करत असताना असे जे काही समाजकंटक असतील मी म्हणतो जे राजकारणामध्ये त्याचा फायदा घेण्यासाठी जर आपल्यामध्ये येऊन जर अशी तोडफोड करत असतील आणि समाजाला बदनाम करत असतील आणि त्याचा परिणाम आपल्या तरुणांवरती होत असेल त्यांच्यावरती केसेस होत असतील आणि तोडफोड जर आपल्या अंगणात येत असेल तर इथून पुढच्या काळामध्ये संघटनांनी सुद्धा आता सावध राहिलं पाहिजे की आंदोलन करत असताना सावधगिरी बाळगून आंदोलन शांततेच्या दृष्टिकोनातून कायद्याच्या माध्यमातून आपल्याला करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्या तरुणांना चळवळीमध्ये येण्यासाठी भीती नाही वाटली पाहिजे. आणि चळवळ करत असताना हे ज्या काही समस्या आहेत ज्या ज्या घटना या भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रात घडतायत त्याच्यासाठी सावधगिरी बाळगूनच आपण आंदोलन केली पाहिजेत एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. दादा, ज्या प्रकारे आंदोलन दाबण्याचा जे व्यवस्थेकडून प्रयत्न होतोय ह्यामुळे कुठं तर आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरवाद संपवण्याचं जे व्यवस्थेचं कटकारस्थान आहे त्यामुळे आंबेडकरी चळवळ संपल असं त्या व्यवस्थेला वाटतंय का? सगळ्यात पहिली गोष्ट बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की ज्या ज्या वेळेला या ठिकाणी मनोवादी व्यवस्था ही
इथला विचार संपवण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला त्या ठिकाणी आपला जो विचार आहे तो क्रांतीच्या स्वरूपात आपल्याला पुढे आणणं गरजेचं आहे. या देशाचाच इतिहास राहिला आहे की क्रांतीच्या विरुद्ध प्रतिक्रांती. आणि आजही आपण बघतोय देशामध्ये आंबेडकरी विचार हा क्रांती करायला निघाला केला. त्या क्रांतीला दाबण्याचा प्रकार या ठिकाणी प्रतिक्रांती म्हणून मनोवादी व्यवस्था तत्पर राहिलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणून येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्याला जर याच्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर या देशातला 85% बहुजन समाज एकत्र करून आपल्याला या मनोवादी व्यवस्थेविरुद्ध लढावं लागणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये भविष्य काळामध्ये आंबेडकर विचारच या मनोवादी व्यवस्थेला गाडू शकतोय असं मला वाटतं. जाता जाता दादा एक माळशिरस तालुक्याबद्दल प्रश्न विचारेन. माळशिरस तालुक्यानं नेहमीच आंबेडकरी चळवळ फुले शाहू आंबेडकर चळवळ पुढे नेण्याचं काम केलं आहे आणि नक्कीच सोलापूर जिल्ह्याला सुद्धा या माळशिरस तालुक्यानं चळवळीची दिशा देण्याचं पाठीमागच्या काळात आपण बघत आलेलो आहे. तर माळशिरस तालुक्याच्या चळवळीची जी धार आहे कुठेतर बोथट झालेली अलीकडच्या काळात जाणवून येतोय. त्याबद्दल काय सांगणार? नाही, मला असं म्हणता येणार नाही चळवळ बोथट होईल. चळवळ एक वेळ थोड्या दिवस शांत होईल परंतु ती बोथट होणार नाही. राजकीय ज्या काय आपल्या भूमिका आहेत त्या कार्यकर्त्यांच्या अनेक राजकीय भूमिका असल्यामुळे थोडस वैचारिक मतभेद आहेत. परंतु ज्या ज्या वेळेला संविधानाचा विषय येतो, ज्या ज्या वेळेला बाबासाहेबांचा विचार येतो, ज्या ज्या वेळेला या देशातल्या बहुजनांचा विचार येतो त्या त्या वेळेला आंबेडकरी विचार हा सगळ्यांना घेऊन जातो असतो. आणि त्याचीच परिणती आज आपण बघतोय या माळशिरस तालुक्यामध्ये सगळ्यांनी पक्ष गट तट बाजूला ठेवून या ठिकाणी या देशातल्या मनोवादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये पूर्ण देशामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि माळशिरस तालुक्यामध्ये आंबेडकरी चळवळ एकत्र येऊन या ठिकाणी लढत असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळं या देशातली या महाराष्ट्रातली या तालुक्यातली आणि या जिल्ह्यातली चळवळ एक वेळ थोड्या वेळ दिवस शांत राहील परंतु ती कधीही संपणारही नाही असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. धन्यवाद दादा. तर हे होते विकासदादा दाहेंजे, एक आंबेडकरी चळवळीतलं मोठं नाव. अतिशय प्रखर आणि जबरदस्त अशा पद्धतीची उत्तरं देऊन इथल्या व्यवस्थेला धडकी भरवण्याचं काम पाठीमागच्या काळात पण विकासदादाच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यामध्ये झालेलं आहे. आणि असे हल्ले परभणी सारख्या घटना असतील किंवा गृहमंत्र्यांना जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केलं अशा अनेक जरी घटना आल्या भविष्यात जरी कुणी काढण्याचा प्रयत्न केला तर आंबेडकरी चळवळीतील जे भीमसैनिक आहेत ते आपल्या जीवाची बाजी लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी आणि भारतीय संविधानासाठी आपल्या जीव सुद्धा भेटणार नाहीत हे ठणकावून आता विकासदादांनी सांगितलेलं आहे. पुढच्या काळात सुद्धा अशा काही घटना घडल्या तर जशाच तसं उत्तर हे दिलं जाईल. मी यार न्यूज मराठीसह अण्णा भोसले, माळशिरस.